नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महावितरण महाघोटाळा याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणारा आणि ॲक्शन घेणारा एकमेव क्लास पूर्ण महाराष्ट्रात फक्त आणि फक्त KKCA. येस मुलांनो, पूर्ण महाराष्ट्रातून आपणच आवाज उठवला होता की जेव्हा रिझल्ट लागला होता महावितरणचा त्याच्यात ट्रान्सपरन्सी नाहीये, वेटिंग लिस्ट नाहीये आणि त्याच्यासाठी आपण दाद मागत आहोत. बऱ्याच जणांचा अपोज होता. बऱ्याच जणांचं म्हणणं, नाही सर IBPS ची प्रोसेसच तुम्हाला माहिती नाही, थोडे दिवस थांबा, वेटिंग लिस्ट येईल. अजून पण वेटिंग लिस्टचा वेटिंगच करतोय, पण अजूनही वेटिंग लिस्ट आलेली नाहीये. आता काहींचं म्हणणं, सर DV झाला, जॉईनिंग झाले, वा वा वा, 510 जागा होत्या, 510 लोकांना सिलेक्ट केलं, सर्वांचं DV सक्सेसफुल झालं आणि सर्वांनी जॉईनिंग पण घेतलं, वा वा वा, कोणीच रिजेक्ट केलं नाही, त्याच्यामुळे वेटिंग लिस्टची गरजच पडली नाही. क्या बात आहे. म्हणजे ज्यांना समर्थन करायचंय महावितरणचं त्यांना सॅल्यूट माझ्याकडनं. आणि विदाऊट वेटिंग लिस्ट जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला एवढा ब्लाइंड ट्रस्ट आहे, त्याच्याबद्दल चांगली गोष्ट आहे. आंधळा विश्वास असावा पण डायरेक्ट माणूस आंधळा नसावा, की एवढा विश्वास करावा की ते जे चाललंय सर्वच ट्रान्सपरंट आहे. IBPS वर डाऊट आहे किंवा महावितरणवर ते तर ठरवणारा कोर्ट आहे. संभाजीनगर हायकोर्टात आपण जी केस फाईल केलेली आहे मुलांना, त्याच्यात आतापर्यंत जे झालेले अपडेटमध्ये काय होतं बेसिकली, तर आधी फर्स्ट हिअरिंग झाली होती. फर्स्ट हिअरिंग 20-25 मिनिट्सची चालली होती. त्या फर्स्ट हिअरिंगमध्ये त्यांना ऑफकोर्स क्वेश्चन विचारले गेले, याच्याबद्दल चर्चा झाली की आम्हाला वेटिंग, आमचे जे डिमांड आहेत ठेवल्या गेल्या, वेटिंग लिस्ट दिलेली नाही आहे. त्याच्यानंतर IBPSच्या पॅटर्नचा रिझल्ट नाही आहे. IBPSच्या पॅटर्नमध्ये डिजिटल सिग्नेचर असते, टाईम स्टॅम्प असतो, ते मिसिंग आहे त्या रिझल्टमध्ये. त्याच्यानंतर स्टुडंटला इंडिव्हिज्युअल स्कोर, जो सब्जेक्ट वाईज स्कोर माहिती नाही आहे, बिफोर नॉर्मलायझेशन आफ्टर नॉर्मलायझेशन माहिती नाही आहे. तर असे खूप सारे प्रकार होते. सर्व डिमांड आपण डिटेलमध्ये त्याच्यासमोर ठेवल्या होत्या. 20-25 मिनिट्सचं जे सेशन होतं त्याच्यात सर्व गोष्टी ऐकून घेतल्या होत्या आणि अकॉर्डिंगली नोटीस सर्व्ह करण्यासाठी कोर्टाने आदेश दिला होता. आणि आदेशानुसार आपले जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी सुद्धा नोटीस दिली आणि कोर्टकडनं जे नोटीस जाते ती नोटीस म्हणजे दिली गेली. त्याच्यानंतर होते सेकंड हिअरिंग. सेकंड हिअरिंगला एक्सपेक्टेड होतं की ऑफकोर्स सेकंड हिअरिंगची जी डेट दिली होती तर त्या डेटला हिअरिंग होईल आणि ऑफकोर्स ती अपडेट मी तुम्हाला देईल. म्हणजे मला पण एक्सपेक्टेड होतं आणि मला पण घाई होती त्या गोष्टीची ऑफकोर्स, की लवकरात लवकर मी तुम्हाला त्याची अपडेट द्यावं, लेटेस्ट अपडेट आणि पॉझिटिव्ह न्यूज द्यावं. पहिली गोष्ट तर ही, लेट मी क्लिअर यू, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ही गोष्ट माझ्या किंवा तुमच्या हातात नाही आहे. जेव्हा आपण कोर्टावर विश्वास करतोय, आपण जर एखादी गोष्ट कोर्टमध्ये केस फाईल करतोय, व्हॉट एव्हर हॅपन्स वी हॅव टू ट्रस्ट ऑन द हायकोर्ट. ठीक आहे, त्यांच्या डिसिजनची रिस्पेक्ट करणार. म्हणजे मी केस जरी हारलो ना, जरी ज्या दिवशी केस हारेल ना त्या दिवशी पण मी रिस्पेक्ट करायला आणि सांगेल की येस, कोर्टाचं डिसिजन एक्सेप्टेबल आहे. ठीक आहे, एक्सेप्टेबल आहे का पुढे जायचं तो पुढचा विषय आहे. अजून मुलांना जे सेकंड हिअरिंगची डेट पण सांगितली गेली होती, सेकंड हिअरिंग एक्सपेक्टेड होती 4/4/2025ला. येस मुलांना, 4 एप्रिल 2025. पण झालं असं, तोपर्यंत IBPS आणि महावितरण दोघांना नोटीस सर्व्ह झाल्याचं इश्यू आला. सर्व्ह झालेली नव्हती कम्प्लिटली. मग नोटीस सर्व्हिंगसाठी 1 मंथ एक्सटेन्शन दिलं गेलं. 1 मंथ एक्सटेन्शन दिल्यानंतर मोठा क्वेश्चन मी पण रेस केला, तुमच्या मनात आला असेल, माझ्याही मनात आला हा प्रश्न. मी जे ॲडव्होकेट आहे त्यांना विचारलं की असं एवढे दिवस का बरं ना, म्हणजे आता नॉर्मली समजा पोस्ट भेटलं नसेल, चिठ्ठी भेटली नसेल, लेटर भेटलं नसेल, ज्या प्रोसेस असतील राव, त्यांना 1 वीक खूप झाला. म्हणजे खरं तर 2-4 दिवसाचा विषय असतो, पण म्हटलं ठीक आहे 1 वीक खूप झाला, मी एवढे दिवस वाढून का दिलं, तर तेव्हा माहीत पडलं की हे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. आपल्यासाठी एकच केस आहे म्हणून आपल्याला एक्सपेक्टेशन खूप आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की कोर्टमध्ये नॉर्मल काही गोष्ट असली तर 1 मंथ असंही एक्सटेन्शन भेटून जातं, 1 महिना वाढवून दिला जातो, काही मोठी गोष्ट नाही आहे. ओके, तर दुसरं काही ऑप्शन नाही ओके म्हणण्याशिवाय. सो आय वॉज वेटिंग की म्हटलं चला आता फायनली एप्रिलमध्ये त्यांना ती नोटीस सर्व्हिंगचं 1 मंथ वगैरे दिलं आहे. आता नोटीस सर्व्ह झाली तर पुढची अपडेट व्हावी. मग पुढच्या अपडेटमध्ये लेटेस्ट हे आलं होतं, ॲडव्होकेटचं म्हणणं होतं की आता ते मेन्शन, कोर्टमध्ये ते केस मेन्शन करून ते थोडं फास्ट ट्रॅकवर घेणं गरजेचं आहे. पण ही प्रोसेस असं चालू असताना, फास्ट ट्रॅकवर घेणं वगैरे चालू असताना झालं असं, पुढची डेट तर भेटली नाही अजून हिअरिंगसाठी. पण जसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, मामाच्या गावाला जाऊया मुलांनो, हे स्लोगन जे आहे त्यांना सुद्धा ॲप्लिकेबल आहे. आणि हे हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट, म्हणजे जे इव्हन छत्रपती संभाजीनगरला ॲप्लिकेबल असलेलं 2025चं कॅलेंडर हे तुमच्यासमोर आहे मुलांनो. हा मे महिना बघू शकतात मुलांनो, हम पे किसने लाल रंग डाला, एवढा शेडेड पोर्शन आहे. हा पूर्ण हॉलिडेजचा पोर्शन आहे मुलांनो, 13 मे पासून तर 8 जूनपर्यंत. आणि तसं जर बघाल, 13च्या आधी 12 तारीख आहे, त्याच्यात पण कॅलेंडरमध्ये रेडच दिसतोय. 11 तारखेला संडे, रेडच आहे. 10 तारखेला सॅटर्डे, रेडच आहे. म्हणजे ऑलमोस्ट म्हणायला हरकत नाही की 10 पासून 8 मे पर्यंत, या 10 मे पासून 8 जून पर्यंत पूर्ण महिनाभर कोर्टला हॉलिडे आहे, कोर्ट बंद आहे. ठीक आहे, सो वी आर ऑल्सो वेटिंग. 8 जून नंतर आता कोर्ट ओपन होईल, स्टार्ट होईल समर वॅकेशन संपल्यानंतर, आणि मग आपल्याला नेक्स्ट हिअरिंगची डेट भेटेल. मुलांना हे टाइम टेबल आहे ऑफिशियल,
त्याच्यात ते काही मी बनवलेलं नाही आहे, माझं काही त्याच्यात रोल नाही आहे. जी आहे PDF ते तुमच्यासमोर ठेवतोय. हे लागेल तर मी आपल्या WhatsApp ग्रुप जो आहे त्याच्यात मी अपडेट पण करून देईल. 2026चं सुद्धा त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. आणि माझं पण तेच म्हणणं होतं, की एवढे दिवस सुट्ट्या कशा असू शकतात? आम्ही क्वेश्चनच रेज केला डायरेक्ट, म्हणजे काही स्कूल थोडी ना असं काय महिनाभर सुट्ट्या द्यायला. तर त्यांनी लगेच ॲज अ प्रूफ लगेच पाठवून दिलं, की हे कॅलेंडर आहे. ते तुमच्या रेफरन्ससाठी असू दे. हे मार्च-एप्रिल 2026 पर्यंतचं आहे. ठीक आहे. स्टुडंट्स, तुम्हाला पण मी WhatsApp ग्रुपला आणि टेलिग्राममध्ये शेअर करतो. ऑफकोर्स आय एम इगरली वेटिंग फॉर द नेक्स्ट अपडेट. जशी ही अपडेट भेटेल तुम्ही न सांगता मुलांना कळवेल. मी हरकत नाही, तुम्ही फॉलो केली, दॅट इज गुड थिंग. आय एम अँसरेबल टू यू. WhatsApp ग्रुपवर कंटिन्युअस मेसेजेस येत आहे, सर अपडेटचं काय काय झालं, पुढे काय झालं. तो याच्या पुढची जी अपडेट असेल नक्कीच तुमच्यापर्यंत कळवेल. तोपर्यंत हॅव अ पेशन्स आणि बघूया जूनमध्ये काय होतं ते. पण काळजी करू नका. आपली लढाई 100% न्यायासाठीच आहे. स्टुडंटला ट्रान्सपरन्सी भेटावी. माझा उद्देश हा कधीच नव्हता, की माझे विद्यार्थी सिलेक्ट झाले का दुसऱ्या क्लासचे झाले का चौथ्या क्लासचे झाले. एवढं बुद्धी नाहीच आहे मुलांना, एवढं खेळ करायची गरजच नाही आहे. सिंपल आहे. जे स्टुडंट सिलेक्ट झाले, रिस्पेक्ट आहे त्यांना, चांगली गोष्ट आहे. त्यांनी चांगला स्टडी केला असेल. त्यांचाही परफॉर्मन्स कळू द्या, आमचाही परफॉर्मन्स ट्रान्सपरंटली समजू द्या. प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंट करा. जे सिलेक्ट झाले त्यांना अभिनंदन. जे नाही झाले त्यांनी पुढच्या अटेम्प्टसाठी ट्राय करूया. ऑफकोर्स आता महावितरण झाली, महाट्रान्सको आहे, एक्झाम आहेत, तर त्याच्यामुळे उमेद ठेवायची आणि स्टडी करायचा. पण ट्रान्सपरंटली काम व्हावं. आता महाट्रान्सकोकडनं पण अपेक्षित आहे. सिलेबस बदलणार नाही आणि ट्रान्सपरंटलीच एक्झाम होईल अशी अपेक्षा आहे. सो स्टुडंट, पुढच्या अपडेटवर लवकरच भेटूया. तोपर्यंत स्टे ट्यून अँड नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.